नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या व्हिडिओमध्ये ते एडिटिंगमुळे चुकून 3 क्वेश्चन स्किप होऊन गेले होते. ठीक आहे. ते 3 क्वेश्चन आज आपण बघूया. त्याच्यातला पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 65. त्याच्यात काय म्हटलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे. याच्यात 4 पैकी एक कुठलं तरी करेक्ट आहे. ठीक आहे. तर पहिलं वाला बघा काय म्हणताय की द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ स्क्वेअर इज 180. हे जे कुठलाही अँगल असते, ठीक आहे ना, सॉरी स्क्वेअर. ठीक आहे. याचा जो अँगल असतो प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा असतो. ठीक आहे. हे 90 90 90 90 सगळे मिळून किती येतात? 360 येतात. 180 नाही आहे, म्हणजे पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे. दुसरं बघा, दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय म्हणतोय की द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू राईट अँगल. ठीक आहे ना. असं नसते बघा. ट्रायंगल जे असते ना, कुठलंही ट्रायंगल असते ना, त्याचे त्याचे सगळे अँगल्स मिळून ना राईट अँगल कसे होणार? कारण राईट अँगलचा तर एकच ट्रायंगल असतो. समजलं का? एक ट्रायंगल असतो राईट अँगल, आणि बाकीचे दोन त्याची काही ना काही तर व्हॅल्यू असणारच आहे. मग राईट अँगल तर नसूच शकते ना. मग हा पण एक रॉंग आहे स्टेटमेंट. त्याच्यानंतर थर्ड नंबर मध्ये काय म्हटलंय की द नंबर ऑफ साइड्स ऑफ रेक्टेंगल इज डबल ऑफ द साइड्स ऑफ अ ट्रायंगल. आता रेक्टेंगल मध्ये किती साइड्स असतात? 4 साइड असतात, आणि ट्रायंगल मध्ये 3 असतात. मग हे याच्यापेक्षा डबल आहे का? नाही आहे, एकच जास्ती आहे. मग हा पण स्टेटमेंट रॉंग आहे. ठीक आहे. मग फोर्थ वाला काय म्हणतोय? फोर्थ स्टेटमेंट म्हणतोय की द सम ऑफ ऑल ऑफ ट्रायंगल इज हाफ द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ रेक्टेंगल. ठीक आहे, बरोबर आहे. बघा, हे जे असते ना, रेक्टेंगल असतो, ठीक आहे, याचे सगळे जे अँगल्स असतात ते 90 90 डिग्रीचे असतात. आणि आता इथून बघा, तुम्ही लक्ष द्या की आपल्याला जर ट्रायंगल बनवायचा असेल तर असं याला जर हाफ करून टाकलं, आपण रेक्टेंगलला जर हाफ केलं तर एक ट्रायंगल तयार होतो. बघा, हे ट्रायंगल तयार झालंय. हा, इकडे पण एक दुसरा ट्रायंगल तयार झालाय. तर हे बघा, याचा हाफ म्हणजे याचे जे अँगल्स आहेत ते पण हाफ होणार, आणि ह्याचं सगळ्यांचं जे अँगलचं टोटल असते 360 असते, है ना. जे रेक्टेंगलचे जे अँगल्स आहे त्यांचं सगळ्यांची टोटल 360 असते. मग त्याचं हाफ केलं तर 180 होणार की नाही, है ना. तर मग हे जे स्टेटमेंट आहे फोर्थ नंबरचं, ते करेक्ट आहे. ठीक आहे. कुठलेही ट्रायंगल असू दे, त्यांचे तिन्ही अँगलचा जो आपण ऍड केलं ना, तिन्ही अँगलला, तो 180च होत आहे. ठीक आहे ना. एक बघा, असं एक रेक्टेंगलच नाही तर क्वाड्रिलेटर जो असतो ना, क्वाड्रिलेटर, त्याच्यापासून पण हे बघा, असे जे अँगल्स असतात, याचं पण काय असते, चारही अँगल मिळून त्याचं जे व्हॅल्यू असते ते 360 असते. आणि याचं जर आपण असं हाफ केलं ना तर एक ट्रायंगल तयार होतो. मग याचे पण जे अँगल्स असतात ते 180 इथे असतात, आणि इकडचे 180 असतात. ठीक आहे. तर याचा जो आहे ऑप्शन नंबर 4 जो आहे तो करेक्ट आहे. तर मग आन्सर काय येतो याचा? आन्सर नंबर 4. ठीक आहे. हे करेक्ट ऑप्शन आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 66. क्वेश्चन नंबर 66 मध्ये दिलाय विच इज द ग्रेटेस्ट नंबर. या 4 नंबर पैकी सगळ्यात मोठी नंबर कुठली आहे? ठीक आहे. तर बघा, इथं 0.91, 0.899, त्याच्यानंतर तिसरी दिली आहे 0.090 आणि 0.900. आता याच्यातली सगळ्यात मोठी कुठली आहे, तुम्हाला काय वाटते? ही नंबर आहे 0.91. कारण हे बघा, ही जी आहे ना, तुम्हाला ह्याच्याबद्दल थोडस माहिती असायला पाहिजे. बघा कसं असते, सुरुवात समजा आपण
है ना. समजा 0.8 पासून करूया बघा. 0.8, 1, 0.8, हे कसं असते 8 है ना. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 0.90. ठीक आहे, असं असते. त्याच्यानंतर 0.91, 0.92, 0.93, बस असंच. हे बघा 81, 82, 83 है ना. त्याच्यामध्ये बघा 899 है ना. हे छोटी आहे, ही पण छोटी आहे, ही सगळ्यात मोठी आहे. आणि याचा तर प्रश्नच पडत नाही, कारण ह्याच्यामध्ये डेसिमल नंतर एक 0 आणि त्याच्यानंतर 90 दिलेला आहे है ना. तर ही तर सगळ्यात छोटी आहे. तर याच्यामधली सगळ्यात मोठी नंबर फक्त 0.91 आहे. ठीक आहे, त्याचा आन्सर येतो आन्सर नंबर 1. ठीक आहे, हे सोपं आहे. तुम्हाला डेसिमलचे नंबर लिहायला पण एकदा शिकून घ्या. काही नाही, आपलं जे काउंटिंग असते ना, त्याच्यामध्ये एक डेसिमल लावत जायचं आणि त्याच्यातूनच आपल्याला अंदाज लागून जाईल की कुठली नंबर मोठी आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. Next आहे question number 67. To help the flood victims, the student of Adarsh Vidyalaya collected rupees 47,989 and the student of Saraswati Vidyalaya collected rupees 8,493. From the total amount, if rupees 50,000 42 rupees are used for domestic items and remaining amount is used for food packets, तर how much amount is spent for on food packets. तर इथे बघा एक क्वेश्चन नंबर 67 मध्ये काय दिलेलं आहे की फ्लड विक्टिम्स म्हणजे जे पूरग्रस्त है ना लोक जे असतात, म्हणजे पुरामध्ये ज्यांचं नुकसान झालेलं असते, तशा लोकांसाठी 2 शाळा आहेत. एक आहे आदर्श विद्यालय, त्यांनी किती 47,989 रुपीज कलेक्शन केलं. ठीक आहे ना, डोनेट करायसाठी. त्याच्यानंतर सरस्वती विद्यालय जे आहे त्यांनी किती रुपीज कलेक्ट केले 8,493. म्हणजे दोघांनी मिळून किती कलेक्शन केलं बघा. हे बघा 9 + 3 2 है ना. 1 कॅरी ओव्हर झालं, 9 + 9 18, 1 कॅरी ओव्हर झालं, 10 + 4 14, परत 1 कॅरी ओव्हर झालं, 8 + 8 16 आणि 1 कॅरी ओव्हर झालं 5. 56,482 रुपीज टोटल कलेक्शन केलं. ठीक आहे, पण याच्यामधून त्यांनी काय केलं की याच्यामधून 50,042 रुपीजचे काय केले त्यांनी डोमेस्टिक आयटम्स घेतले. डोमेस्टिक आयटम म्हणजे जे घरात लागणाऱ्या ज्या म्हणजे छोटे मोठे भांडी वगैरे है ना, आणि बाकीच्या गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्या त्यांनी घेतल्या. तर मग उरले किती पैसे आता याच्यामधून बघा. हे बघा 0, इथून 8 मधून 4 गेले 4, हे परत 4 आणि 6 आणि हे 0. 6,440 रुपीज उरले. मग जे उरलेले जे पैसे होते त्याच्यातून त्यांनी काय घेतले, फूड पॅकेट्स घेतले. ठीक आहे ना, त्यांना खायसाठी खायला द्यायला त्यांनी फूड पॅकेट्स घेतले. तर किती रुपयाचे फूड पॅकेट घेतले, उरले एवढेच रुपये ना, तर तेवढ्याचेच फूड पॅकेट घेतले असेल. त्याच्यामध्ये बघा आन्सर नंबर 2 येत आहे. आन्सर नंबर 2 की यांनी 6,440 रुपीजचे फूड पॅकेट्स घेतले. ठीक आहे, अशा प्रकारे हे जे 3 क्वेश्चन आहे ना ते आपल्या व्हिडिओमध्ये चुकून ते डिलीट होऊन गेले होते एडिटिंग करताना. ठीक आहे, तर हे परत आपण ते करून घेतले आहेत आता आपण. ठीक आहे, चला तर आता आपण काय करूया, आता आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबवू आणि पुढचा व्हिडिओ जे आहे ते आपण आता एक्सरसाइज करूया. त्याच्यामध्ये नवीनच्या बुकची त्याच्यातल्या 2 एक्सरसाइज राहिलेल्या आहेत, त्या 2 एक्सरसाइज कम्प्लीट करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्या आता 2022चा पेपर झालाय, 2021 आणि 2020 असे 2 पेपर पण करून घेऊया. ठीक आहे, तर चला आज आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.